मुंबईतल्या कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून जैन धर्मीयांना झुकतं माप दिलं जातंय का असा थेट आरोप मराठी एकीकरण समितीने केला। मराठी एकीकरण समितीने मुंबईतल्या दादरमध्ये आंदोलन केलं कबूतरखाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ। पण मुंबई पोलीस ज्या प्रकारे कबूतरखाना समर्थक आणि विरोधक यांच्यासोबत वागतायत त्यावरून हा आरोप केला जातोय की हा भेदभाव आहे। एका बाजूला कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन धर्मियांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, कारण हे नागरिक अनेक वर्षांपासून कबूतरखान्याचा त्रास सहन करतायत। तेही म्हणतायत आम्हाला कबूतरखाने नकोय। त्याची दखल आधी उच्च न्यायालयाने घेतली, नंतर सर्वोच्च न्यायालयाने घेतली। सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा लक्षात घेत कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले गेले। तरीही धर्माचं अवडंबर माजवत जैन धर्मियांकडून कबूतरखान्यांचा अट्टहास हा सुरूच आहे। आधी बेकायदेशीर आंदोलन केलं, पालिकेने कबूतरखान्यांवर टाकलेली ताडपत्री ताड फेकून दिली, त्यासाठी सुरे वापरले। पोलीस हतबलपणे बग्याच्या भूमिकेत राहिले। त्यानंतर न्यायालयाने दिलासा दिला नाही म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला हरताळ फासत इमारतींच्या छतावर बेकायदेशीर कबूतरखाने सुरू करण्यात आले। पण तरीही पोलीस कारवाई करत नाहीयेत असं म्हणत मराठी एकीकरण समितीने पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केलाय। हातात चाकू सुरे घेऊन कबूतरखान्यावर चाल करून आलेल्या जैन धर्मियांवर कुठलीही कारवाई का केली नाही असा सवाल विचारला जातो। इमारतीच्या छतावर बेकायदेशीर कबूतरखाने सुरू करून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आव्हान देणाऱ्या या लोकांवर कारवाई काय हा सवाल मराठी एकीकरण समिती विचारते। आणि न्यायालयाच्या समर्थनार्थ शांततेत आंदोलन केल्यानंतर पोलीस लगेच नोटिसा पाठवतात, धरपकड करतात। हा कुठला न्याय असा सवालही आज विचारला जातोय मराठी एकीकरण समितीकडून। शिवाय मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांना आंदोलनाला परवानगी दिली गेली, मराठी आंदोलकांना परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळेही संताप व्यक्त करण्यात आला। पोलिसांच्या या सगळ्या दुटप्पीपणाविरोधात मराठी एकीकरण समितीने तीव्र आक्षेप नोंदवलाय। दरम्यान आता जैन समाजातील प्राणी पक्षी मित्र असलेले अनेक डॉक्टर सुद्धा समोर येत आहेत। कबुतरांमुळे मानवी आरोग्याला कसा धोका होतोय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। पण तरीही जैन धर्मातील काही कट्टर धार्मिक नेते आणि प्राणीप्रेमी ऐकायच्या मूडमध्ये नाहीयेत। जैन मुनींनी तर धर्मासाठी प्रसंगी शस्त्र हाती घेऊ असं वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यामुळे कबूतरखान्याच्या मुद्द्याला विनाकारण धार्मिक रंग दिला जातोय का हा प्रश्न विचारला जातोय। आणि याच मुद्द्याची आज आपल्याला करायची आहे चर्चा। पण बघूया खास रिपोर्ट। मुंबईत कबूतरखाना बंदीवरून सुरू असलेला पोलिसांचा दुटप्पीपणा आणि जैन मराठी आंदोलकांमध्ये दुजाभाव करणारी ही दोन दृश्य। 6 ऑगस्ट रोजी दादरच्या कबूतरखान्यावरील आच्छादन हटवण्यासाठी जैन धर्मियांनी आक्रमक आंदोलन केलं। या आंदोलनात पोलिसांसमोर आंदोलकांना चाकू सुऱ्या वाटल्याचं दिसलं। आंदोलक ना पोलिसांचं ऐकत होते ना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं। पोलिसांच्या डोळ्यात देखत आंदोलकांनी कबूतरखाना झाकण्यासाठी लावलेली ताडपत्री फाडली। त्यानंतर कबूतरांसाठी तिथं धान्य पोते रिकामे केले। पण पोलिसांकडून ना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला ना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला। एवढं होऊनही यापैकी एखाद्या आंदोलकाला ताब्यात घेतल्याचं ऐकिवात नाहीये। पण बुधवारी जेव्हा मराठी एकीकरण समिती आणि मुंबई चळवळ समितीच्या कार्यकर्त्यांनी कबूतरखान्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी एकत्र आले तेव्हा पोलिसांनी काय केलं तुम्हीच बघा। रक्त पोलिसांनी रक्त काढले मराठीसाठी। या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन काय दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळवून टाकलाय। याचं आज याला जबाबदार कोण आहे? कबूतरखान्याच्या विरोधात हे आंदोलक शांततेत विरोध करत होते, पण शांततेत सुरू असलेल्या विरोधालाही पोलिसांनी रोखलं। कर्तव्यदक्ष दादर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मराठी आंदोलकांची धरपकड सुरू केली।
जैन आंदोलकांना साधा हात लावण्याची हिंमत झाली नाही. याच पोलिसांनी मराठी आंदोलकांना पकडून ताब्यात घेतलं. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या मुस्कट दाबीवर आणि दुटप्पीपणावर मराठी आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही पुत्रांचे हक्क गेले कुठे? एवढी आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच तर आमचा प्रश्न आहे ना आजचा. आगामी आंदोलन आहे. आम्ही पोलीस आयुक्तांना खरं तर निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची आणि आम्ही तेच करतोय. हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी, अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे. आणि ह्याच्याकरता कुठल्याही राजकारणाने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये. आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसावर तुम्ही जर हिंसा करत असाल, तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल. बरं, ज्या कबूतरखान्यांवर कोर्टाने बंदी टाकली त्यांच्या विरोधात आंदोलन करणं पोलिसांना मान्य नाही. पण कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून थेट इमारतींवर बेकायदेशीररित्या कबूतरखाने सुरू करणाऱ्या जैन धर्मियांच्या वर्तनाला मात्र पोलिसांचा कुठलाच विरोध नाहीये. विशेष म्हणजे कोर्टानं कबुतरांना दाणा पाणी टाकण्यावर बंदी घातली असताना असे कबूतरखाने सुरू करणं कोर्टाचा अवमान आहे. पण त्या विरोधात पोलीस काहीच कारवाई करताना दिसत नाहीयेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. असा कायदा, असा नियम आपल्या न्यायालयाने सांगितलेला की हा असा निर्णय आहे. असं असताना आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती दाणे टाकले जात आहेत आणि कुठेतरी पुन्हा ही कबुतरं एकत्र यावीत आणि या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि कबुतरांच्या पंखामुळे इथली मानव जमात कुठेतरी आजारी पडावी, हा मानव जातीच्या विरोधात केलेला एक षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे. विशेष म्हणजे दादरच्या जैन मंदिर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत कबूतरखान्यांमुळे तिथं राहणाऱ्या मराठी माणसांचं जगणं मुश्किल झालं. जैन धर्मियांकडून टाकल्या जाणाऱ्या चणे, फुटाणे आणि धान्यामुळे इथं राहणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. आम्हाला त्रास गेली 61 वर्षे आहे. कारण असं आहे, त्रास कशाचा आहे? फक्त कबुतरांचाच आहे असं नाही, तर या कबुतराची धान्य ठेवलं जातं, ती गोडाऊन आमच्याजवळ आहेत. हे धान्यात 2 वेळा आग लागली होती, आपोआप उष्णता तयार होते त्या चण्यांची आणि त्यातनं 2 वेळा आग झाली. चालता आम्हाला येत नाही. दिवसा ढवळ्या उंदीर एवढे आमच्या अंगावरून जातात, पायावरून जातात, एवढे उंदीर झालेले. कबूतरखाना बंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये पोलीस आणि प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप होतोय. त्यानंतर आता विरोधकांनीही कबुतरांवरून सरकार आणि भूतदयेचं नाव घेऊन कायदेमोड करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. माणसं जगवायची की कबूतरं, कुत्री, मांजरं जगवायची, हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे. या महाराष्ट्रात 700 आत्महत्या शेतकऱ्यांच्या 3 महिन्यात होतात. रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात, मरण पावतात. तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे? माणसांकडे. बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे. खरं तर माणसाचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. माणूस असेल तर कबूतर किंवा इतर प्राण्यांना अन्न पाणी देऊ शकतो. त्यामुळे कबुतरांबद्दल प्रेम दाखवणाऱ्यांना भूतदया किंवा पुण्य पापाच्या नजरेतून नाही, तर माणुसकीच्या भावनेतून कबूतरखाना बंदीचा विचार व्हायला हवा. पण तसं न करता काही जैन धर्मीय अनधिकृतपणे कबूतरखाने सुरू करतायत. त्यामुळे कोर्टाचा अवमान करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार की फक्त मराठी आंदोलकांची धरपकड सुरू राहणार, असा सवाल सामान्य विचारू लागले. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.